गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, चला तर लेक्चरला सुरुवात करूया। आपलं हे आजचं तांत्रिक प्रश्नावरचं लेक्चर आहे। बघा, पाण्यावर संशोधन करणाऱ्या संस्था बघा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे। ग्रामसेवक, कृषिसेवक, विस्तार अधिकारी तसेच कृषीच्या कोणते एक असेल त्यासाठी हे सर्व क्वेश्चन हे इम्पॉर्टंट आहे। चला तर आपण सुरुवात करूया। तर बघा, पाण्यावर संशोधन करणाऱ्या संस्था, तर फर्स्ट कोणतं, तर राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण आणि भूमी उपयोगिता मंडळ। त्याचं स्थळ अथवा ठिकाण कुठे आहे, तर नागपूर येथे आहे। बघा, पाण्यावर संशोधन करणारी संस्था आहे ही, आणि याचं मुख्यालय हे आहे नागपूरला आहे। नेक्स्ट आहे इंटरनॅशनल क्रॉप रिसर्च सेमी एरिड ट्रॉपिक्स म्हणजेच ICRISAT ही संस्था कुठे आहे, तर हैदराबाद येथे आहे। बघा, याचं शॉर्ट फॉर्म आणि लॉंग फॉर्म लक्षात ठेवा, कारण ICRISAT असं पण देऊ शकते आणि त्याचं आपल्याला लॉंग फॉर्म विचारू शकते। तर इंटरनॅशनल क्रॉप रिसर्च फॉर सेमी एरिड ट्रॉपिक्स लक्षात ठेवा। आणि हे कुठे आहे, तर हैदराबाद येथे आहे, आणि ही पाण्यावर संशोधन करणारी संस्था आहे। नेक्स्ट बघा, महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था म्हणजेच मेरी, तर याचं शॉर्ट फॉर्म काय, महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था म्हणजेच मेरी। ही कुठे आहे, तर नाशिक येथे आहे। लक्षात ठेवा, ही पाण्यावर संशोधन करणारी संस्था आहे मेरी, आणि ही नाशिक येथली आहे। नेक्स्ट बघा, जलभूमी व्यवस्थापन संस्था म्हणजेच वाल्मी, जलभूमी व्यवस्थापन संस्था त्यालाच वाल्मी असे म्हणतात, आणि ही औरंगाबाद येथे आहे, आणि ही पण पाण्यावर संशोधन करणारी संस्था आहे। नेक्स्ट बघा, भूजल सर्वेक्षण विकास संचालनालय, तर ही पुणे येथे आहे। लक्षात ठेवा, पुणे येथली कोणती आहे, तर भूजल सर्वेक्षण विकास संचालनालय, आणि ही पाण्यावर संशोधन करणारी आहे। नेक्स्ट बघा, कोरडवाहू शेती संशोधन केंद्र, तर ही कुठे, सोलापूर येथे आहे। कोरडवाहू शेती संशोधन केंद्र सोलापूर। नंतर आहे सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च सेंटर, ही कुठे आहे, तर खडकवासला पुणे येथे आहे। ही पण पाण्यावर संशोधन करणारी संस्था आहे, सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च सेंटर। तर आपल्याला नाव दिलेले राहील, आणि कशावर संशोधन करते हे पण दिलेलं राहील, किंवा कोठे आहे हे पण दिलं राहील। शॉर्ट फॉर्म, लॉंग फॉर्म याच्यावर क्वेश्चन विचारू शकते, त्याच्यामुळे लक्षात ठेवा, व्यवस्थित वाचा। नेक्स्ट बघा, पर्यावरणासंबंधी काही महत्त्वाच्या संस्था। बघा, महत्त्वाचे आहे, सर्वच टॉपिक हे महत्त्वाचे आहे, आणि काळजीपूर्वक वाचा। मी महत्त्वाचे आणि जे आवश्यक आहे तेच टॉपिक तुमच्यासाठी आणत आहे, त्याच्यामुळे तुम्ही नक्की लेक्चर अटेंड करा आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। चला तर बघूया, वन संशोधन संस्था पर्यावरणाशी संबंधित आहे, आणि ही कुठे आहे, वन संशोधन संस्था, तर डेहराडून येथे आहे। बघा, डेहराडून वन संशोधन संस्था जी पर्यावरणासंबंधी आहे। नेक्स्ट बघा, इंदिरा गांधी राष्ट्रीय वन अकादमी, तर ही कुठे आहे, ही पण डेहराडून येथेच आहे। तर इंदिरा गांधी राष्ट्रीय वन अकादमी आणि वन संशोधन संस्था दोन्ही पण डेहराडून येथे आहे, आणि ह्या दोन्ही पण पर्यावरणासंबंधी महत्त्वाच्या संस्था आहे, त्याच्यामुळे ह्या लक्षात ठेवा। नेक्स्ट बघा, भारतीय प्राणी कल्याण बोर्ड, ही कुठे आहे, तर भारतीय प्राणी कल्याण बोर्ड ही चेन्नई येथे आहे, आणि ही पण पर्यावरणासंबंधी महत्त्वाची संस्था आहे, चेन्नई येथे आहे। तर चेन्नई येथे कोणते, भारतीय प्राणी कल्याण बोर्ड, तर जोड्या लावा सुद्धा येऊ शकतो क्वेश्चन, त्याच्यामुळे व्यवस्थित पाठ करून ठेवा कोणते कोठे आहे। नेक्स्ट बघा, उष्णकटिबंधीय वने संशोधन संस्था, तर उष्णकटिबंधीय वने संशोधन संस्था, तर ही कुठे आहे, तर जबलपूर येथे। तर जबलपूर येथे कोणती संस्था आहे, उष्णकटिबंधीय वने संशोधन संस्था ही आहे। नेक्स्ट बघा, राष्ट्रीय प्रवाळ भित्तिक संशोधन संस्था, ही कुठे आहे, तर पोर्ट ब्लेअर लक्षद्वीप बेट समूह येथे आहे। तर राष्ट्रीय प्रवाळ भित्तिक संशोधन संस्था ही पोर्ट ब्लेअर लक्षद्वीप बेट समूह येथे आहे। नेक्स्ट आहे राष्ट्रीय प्राणी कल्याण संस्था, ही नवी दिल्ली येथे आहे। तर नवी दिल्ली येथे कोणती आहे, राष्ट्रीय प्राणी कल्याण संस्था, लक्षात ठेवा, महत्त्वाची संस्था आहे, नवी दिल्ली येथील, आणि पोर्ट ब्लेअर म्हणजे सर्वच आहे।
नेक्स्ट बघा, भारतीय वन सर्वेक्षण संस्था, भारतीय वन सर्वेक्षण संस्था, तर ही डेहराडून येथे आहे. हे वाले क्वेश्चन सर्वात जास्त म्हणजे वन विभागासाठी, कृषीसाठी इत्यादी एक्झामसाठी आवश्यक आहे. नेक्स्ट बघा, भारतीय वन्यजीव संस्था, ही डेहराडून येथे आहे. भारतीय वन्यजीव संस्था, भारतीय वन सर्वेक्षण, डेहराडून आणि डेहराडूनला 4 बघितले आतापर्यंत आपण. भारतीय वन व्यवस्थापन संस्था ही भोपाळ येथे आहे. भारतीय वन व्यवस्थापन संस्था ही कुठे आहे, तर भोपाळ येथे आहे. तर भोपाळ येथे कोणती संशोधन संस्था आहे, तर भारतीय वन व्यवस्थापन संस्था ही भोपाळ येथे आहे. बघा नेक्स्ट, आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पर्यावरण संघटना. बघा, आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय संघटना आणि त्याची स्थापना आणि मुख्यालय हे बघणार आहोत आपण. तर बघा, फर्स्ट, निसर्ग आणि नैसर्गिक साधन संपत्ती संवर्धन आंतरराष्ट्रीय संघ ही संस्था आहे, संघटना आहे. त्याची स्थापना झाली 1963 मध्ये आणि त्याचे मुख्यालय आहे स्वित्झर्लंड. बघा, लक्षात ठेवा, स्वित्झर्लंड येथे मुख्यालय आहे आणि स्थापना 1963 मध्ये आहे. निसर्ग आणि नैसर्गिक साधन संपत्ती संवर्धन आंतरराष्ट्रीय संघ, त्याचं शॉर्ट फॉर्म आहे IUCN, इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नॅचरल रिसर्च. तर बघा, शॉर्ट फॉर्म, लॉंग फॉर्म सर्व दिलेलं आहे. व्यवस्थित वाचा. माझं जरी चुकलं असेल तरी तुम्ही नीट वाचा, कारण माझं इंग्रजी एवढं काही परफेक्ट नाही आहे. म्हणजे वाचता येते सर्व, पण तरी पण तुम्ही थोडं मॅनेज करा. माझं मराठी मीडियम होतं आणि इंग्लिश पण होतं, पण हे थोडं दिसायला मला थोडं प्रॉब्लेम होतं, त्याच्यामुळे वाचताना पण थोडा घोळ होतोय, त्याच्यामुळे समजून घ्या. नेक्स्ट बघा, तर पर्यावरण संरक्षण मध्यरक्षक प्रतिनिधी, तर ही संस्था 1970 मध्ये स्थापना झाली आहे आणि ही कुठे आहे, तर अमेरिका येथे आहे. लक्षात ठेवा, कुठे आहे, तर अमेरिका इथे एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन एजन्सी EPA, याचं शॉर्ट फॉर्म EPA. लक्षात ठेवा, एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन एजन्सी, पर्यावरण संरक्षण मध्यरक्षक म्हणजे प्रतिनिधी, आणि याची स्थापना 1970 मध्ये आणि कुठे झाली आहे, तर अमेरिका येथे आहे. महत्त्वाचं आहे. नेक्स्ट बघा, संयुक्त राष्ट्र संघाची पर्यावरण आणि विकास परिषद, तर हिची स्थापना झाली आहे 1983 मध्ये. कुठे झाले हे नाही दिलं आहे, जर तुम्हाला माहीत असेल तर नक्की कमेंटमध्ये टाका. आणि बघा, युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट UNCED, याचं शॉर्ट फॉर्म आहे UNCED. तर हे लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. फक्त शॉर्ट फॉर्म आणि त्याच्यावर लॉंग फॉर्म पण विचारू शकते आणि त्याची स्थापना पण विचारू शकते. निसर्ग संवर्धन जागतिक निधी असं ही संस्था आहे. नेक्स्ट बघा, जागतिक वन्यजीव कोष म्हणजेच वर्ल्ड वाईल्ड फंड WWF ऑफ न्यूरल कन्झर्वेशन, याची स्थापना झाली 1961 मध्ये आणि याचे मुख्यालय आहे स्वित्झर्लंडमध्ये. बघा, महत्त्वाची आहे, लक्षात ठेवा. जागतिक वन्यजीव कोष स्वित्झर्लंड येथे 1961 मध्ये स्थापना आहे. बघा नेक्स्ट, प्रदूषण विषयक कायदे. प्रदूषण विषयक कायदे बघा, तर फर्स्ट आहे जल प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण कायदा. तर किती मधला आहे हा, 1974चा आहे. जल प्रदूषण कायदा म्हणजेच प्रतिबंध व नियंत्रण जल प्रदूषण कायदा. नेक्स्ट आहे हवा प्रदूषण कायदा, 1981चा आहे. नेक्स्ट आहे पर्यावरण संरक्षण कायदा, तर हा कितला आहे, तर 1986 मधला आहे पर्यावरण संरक्षण कायदा. धोकादायक टाकाऊ कायदा म्हणजेच व्यवस्थापन आणि हाताळणी, धोकादायक टाकाऊ व्यवस्थापन आणि हाताळणी कायदा, तर 1989चा आहे. महत्त्वाचा कायदा आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा,
धोकादायक रसायने नियम 1900 कितीचा आहे? 1989चा आहे. धोकादायक रसायने नियम 1989चा आहे. नेक्स्ट बघा, राष्ट्रीय पर्यावरण प्राधिकरण अधिनियम कितीचा आहे? तर 1995चा आहे. राष्ट्रीय पर्यावरण प्राधिकरण अधिनियम. नेक्स्ट आहे ध्वनी प्रदूषण कायदा कितीचा आहे? तर ध्वनी प्रदूषण कायदा हा 2000 मधला आहे. ध्वनी प्रदूषण कायदा हा 2000 मधला आहे, लक्षात ठेवा. महाराष्ट्र हवा प्रदूषण प्रतिबंध कायदा किती मधला आहे? तर 1987 मधला आहे. महाराष्ट्र हवा प्रदूषण प्रतिबंध कायदा. नेक्स्ट बघा, हत्ती संरक्षण कायदा कितीचा आहे? तर 1878चा आहे हत्ती संरक्षण कायदा. नेक्स्ट बघा, भारतीय वन कायदा 1927 मधला आहे. भारतीय वन कायदा. जैव वैद्य कचरा हाताळणी व व्यवस्थापन किती मधला आहे? जैव वैद्य कचरा नियम 1998 मधला आहे, महत्त्वाचा आहे जैव वैद्य कचरा. नेक्स्ट बघा, ई कचरा व्यवस्थापन हा म्हणजेच हाताळणी नियम किती मधला आहे? तर ई कचरा, लक्षात ठेवा. ई कचरा हाताळणी नियम 2011चा आहे. ई कचरा नियम 2011, लक्षात ठेवा 2011चा आहे. पर्यावरण संरक्षण कायदा हा किती मधला आहे? तर 1986 मधला आहे. पर्यावरण संरक्षण कायदा 1986. पर्यावरण संरक्षण कायदा भरपूर वेळा क्वेश्चन आलेले आहे या सर्व कायद्यांवर, त्याच्यामुळे लक्षात ठेवा आणि लिहून ठेवा. नोट्स काढत चला, शॉर्ट नोट्स, त्याच्यामुळे तुमच्या लक्षात राहील आणि लिहिल्यामुळे कसं सवय होते आणि लक्षात पण राहते. नेक्स्ट बघा, धोकादायक टाकाऊ व्यवस्थापन आणि हाताळणी कायदा 1989चा आहे. धोकादायक टाकाऊ व्यवस्थापन आणि हाताळणी कायदा 1989चा आहे. नेक्स्ट आहे धोकादायक रसायने नियम, तर हा 1989चाच आहे. धोकादायक टाकाऊ रसायने आणि कायदा, रसायने नियम आणि कायदा हा 1989चा आहे. दोन्ही पण लक्षात ठेवा, महत्त्वाचे आहे. नेक्स्ट बघा, राष्ट्रीय पर्यावरण प्राधिकरण अधिनियम किती मधला आहे? तर 1995 मधला आहे. राष्ट्रीय पर्यावरण प्राधिकरण अधिनियम 1995. नंतर आहे ध्वनी प्रदूषण कायदा हा 2000 मधला आहे. ध्वनी प्रदूषण कायदा हा 2000 मधला आहे. नेक्स्ट, महाराष्ट्र हवा प्रदूषण प्रतिबंध कायदा हा 1987 मधला आहे. महाराष्ट्र हवा प्रदूषण प्रतिबंध कायदा, हवा प्रदूषण प्रतिबंध कायदा, लक्षात ठेवा, महत्त्वाचा आहे, 1987 मधला आहे. नेक्स्ट आहे हत्ती संरक्षण कायदा, तर हत्ती संरक्षण कायदा हा किती मधला आहे? तर 1878 मधला आहे. हत्ती संरक्षण कायदा 1878 मधला आहे. भारतीय वन कायदा हा 1927चा आहे. भारतीय वन कायदा. जैव वैद्य कचरा हाताळणी व्यवस्थापन नियम 1998चा आहे. ई कचरा व्यवस्थापन व हाताळणी नियम 2011चा आहे. हा झालेला क्वेश्चन आला आपल्या, रिपीट झाला आहे. बघा, वन्य प्राणी आणि पक्षी कायदा हा 1912चा आहे. वन्य प्राणी आणि पक्षी कायदा 1912. नेक्स्ट बघा, नागरी घनकचरा व्यवस्थापन व हाताळणी नियम 2000चा आहे. नागरी घनकचरा व्यवस्थापन आणि हाताळणी नियम 2000चा आहे. वन्यजीव संरक्षण कायदा 1972चा आहे. हवा प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण नियम 1982चा आहे. जैवविविधता कायदा हा 2002चा आहे. जैवविविधता कायदा हा 2002चा आहे. महत्त्वाचा कायदा आहे, लक्षात ठेवा. आणि हवा प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण नियम 1982चा आहे. हे पण लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, मासेमारी विषयक संस्था, तर कोणते मासेमारी विषयक संस्था? बघा, भारतातील पहिली मच्छीमारी सहकारी संस्था कोणती आहे? तर कोणती आहे भारतातील पहिली मच्छीमारी सहकारी संस्था? तर रत्नागिरी ही आहे आणि 1913 मध्येची स्थापना आहे. भारतातील पहिली मच्छीमारी सहकारी संस्था जी रत्नागिरी येथे आहे आणि स्थापना 1913 ही आहे. नेक्स्ट बघा, राष्ट्रीय मत्स्य उत्पादन विकास आयोग
जो हैदराबाद येथे आहे आणि याची स्थापना 2006 मध्ये झाली आहे आणि ती कुठे झाली आहे तर हैदराबाद येथे झाली आहे. तर राष्ट्रीय मत्स्य उत्पादन विकास आयोग लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. मासेमारी विषयक संस्था एवढ्याच आहे पण इम्पॉर्टंट आहे, पाठ करून ठेवा सर्व. नेक्स्ट बघा, माशांच्या निर्यातीकरता पहिले शीतगृह कोठे आहे उभारण्यात आले. माशांच्या निर्यातीकरता पहिले शीतगृह तर कोची येथे 1953 मध्ये. तर कोची येथे उभारण्यात आले 1953 मध्ये, महत्त्वाचं आहे. नेक्स्ट बघा, राष्ट्रीय मासेमारी अनुवांशिकी संशोधन संस्था जी कोठे आहे तर लखनौ येथे. तर बघा, जोड्या पण लावा येऊ शकते आणि कोठे आहे तेवढं पण विचारू शकते. राष्ट्रीय मासेमारी अनुवांशिकी संशोधन संस्था ही लखनौ येथे आहे. नेक्स्ट बघा, भारतातील मत्स्य व्यवसाय महाविद्यालय कुठे आहे, कुठे आहे भारतातील. तर बघा, बंगलोर येथे आहे, पंतनगर येथे आहे, शिरगाव, रत्नागिरी येथे आहे भारतातील मत्स्य व्यवसाय महाविद्यालय. नेक्स्ट बघा, द सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ कोस्टल इंजिनिअरिंग फॉर फिशरीज म्हणजेच काय त्याचं शॉर्ट फॉर्म CICEF बंगलोर येथे आहे. बघा लक्षात ठेवा, याचं लॉंग फॉर्म शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवा. सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ कोस्टल इंजिनिअरिंग ऑफ फिशरीज त्याचं शॉर्ट फॉर्म आहे CICEF आणि कुठे आहे तर बंगलोर येथे आहे. महत्त्वाचा क्वेश्चन आहे आणि इम्पॉर्टंट आहे. चला हे टॉपिक इथे संपूया, आपण भेटूया अशाच नेक्स्ट आणि इम्पॉर्टंट टॉपिकमध्ये. बघा महत्त्वाचं आहे, सर्व नीट वाचा. चला तर भेटूया नेक्स्ट.